इस्लामच्या 5 स्तंभापैकी एक स्तंभ म्हणजे रोजा आणि मुस्लिम समाजासाठी अत्यंत पवित्र मानला जाणारा महिना म्हणजे रमजान। या महिन्यात उपवास, सत्कर्म आणि अल्लाहची उपासना या गोष्टींना विशेष महत्त्व दिले जाते। अंधेरी पश्चिम कपासवाडी येथील सर्व धर्मांना एकत्रितपणे एकात्मतेचा संदेश देत सर्व धर्माचे उत्सव प्रेम भावनेने साजरा करणारे शेख फाउंडेशन अध्यक्ष इम्तियाज शेख, अध्यक्ष शेख फाउंडेशन PB कोकरे, प्रमुख महाराष्ट्र क्रांती संघटना श्रीमंत बापू तोरणे, अध्यक्ष नागार्जुन सामाजिक संस्था सुनील करमुले, बौद्ध सांस्कृतिक मंडळ खजिनदार अनिल जिल्हे, अध्यक्ष न्यू संगम मित्र मंडळ यांच्या माध्यमातून आज रोजी कपासवाडी न्यू संगम सोसायटीत दावते इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन केले होते। अखंडता और एकता का प्रदर्शन है कि हमारा जो भारत देश है इसकी संस्कृति विभिन्न है, जाति विभिन्न है, लेकिन हम सब एक ही विचार के लोग हैं, एक साथ रहने वाले हैं, एक ही ब्लड के लोग हैं। ये इसका प्रचार हम लोग आज रमजान अफ्तार के माध्यम से कर रहे हैं। सर्वप्रथमतः जे आयोजक टीम आहे शेख फाउंडेशन, महाराष्ट्र क्रांती संघटना, नागार्जुन सामाजिक संस्था, बौद्ध सांस्कृतिक मंडळ या सर्व आयोजक टीमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। कारण आज आमच्या खांद्याला खांदा देऊन आज या कार्यक्रमाचं त्यांनी चांगल्या पद्धतीने एक आयोजन केलं। आणि ह्या ठिकाणी जो जसा दिवाळीचा आणि गणपतीचा सण असतो आणि आमचे मुस्लिम बांधव सर्व आमच्या सोबत असतात आणि तो गणपतीचा सण मोठ्या उत्साहामध्ये ते पार पाडतात, दिवाळीमध्ये ते उत्साहामध्ये पार पाडतात, त्याप्रमाणे हा रोजाचा एक पाक महिना आहे। आज ते इतरांसाठी बरकत देण्यासाठी ते अल्लाहकडे मागणं करत असतात आणि त्यांच्यामध्ये आज आम्ही मिसळून स्वतः हिंदू जे सर्व समाज आहे तो मिसळून आज त्यांचाही सण हा आमचाच सण आहे हे समजून आम्ही त्याच्यामध्ये सहभागी होतो। आणि ह्या देशाचं एक संविधान आणि लोकशाही ज्या पद्धतीने आहे आणि त्या संविधानाच्या आधारावरती बंधुता, एकता आणि समता ह्याला आधारून आम्ही जे काम करण्याचं काम करतो। कारण देशात जर हीच गोष्ट जर आपल्याला एकत्र ठेवून जर चालायचं असेल तर ह्या देशाचा विकास होईल, या देशाची प्रगती होईल, या मातृभूमीची प्रगती होईल। कारण जे महापुरुष होते त्या महापुरुषांनी अनेक जातीचे होते, अनेक धर्माचे होते, पण ते वैयक्तिक जातीसाठी कोणाचं काम केलं नाही, धर्मासाठी काम केलं नाही, प्रत्येकाने मनुष्य म्हणून काम केलं, मानवता ह्याला धर्म मानला आणि पशु जनावरांच्या उद्धारासाठी काम केलं। तर आम्ही त्यांच्या इतकं काम तर करू शकत नाही। ते काम माझ्या मते शेख फाउंडेशन आणि त्यांच्याशी संलग्न ज्या संस्था आहेत त्या सर्वजण मिळून करतायत। आत्ताच कोकरे साहेबांची माझी चर्चा झाली, ते धनगर समाजासाठी फार चांगलं काम करतायत। इतरही मुस्लिम बांधवांची माझी चर्चा झाली। प्रत्येकजण आपापल्या परीने समाजामध्ये सौहार्द कसं निर्माण होईल त्याच्यासाठी काम करतायत आणि या सगळ्या कामांसाठी आपल्यासारख्या न्यूज मीडियाच्या चॅनलनी त्यांना कव्हर करून त्यांना जितकी देता येईल शक्य तेवढी प्रसिद्धी द्यावी असंही माझंही तुम्हाला आवाहन आहे। महत्त्वाचं आहे की आता इलेक्शनचं सुरू आहे, प्रत्येक ठिकाणी धुमाकूळ सुरू आहे, त्याच्यामध्ये पाहायला मिळते की देशामध्ये प्रथमच अशी एक इलेक्शन आहे, अशी एक निवडणूक आहे की ते विपक्ष जे आहेत की संविधान धोक्यात आहे असा इशारा जनतेला देतोय। दोन्ही समुदाय राजकारणामध्ये आहेत, काय वाटतं असे काही संकेत मिळाले आहेत की खरंच सामान्य जनतेला काहीतरी धोका आहे? तुम्ही आता संविधान किंवा लोकशाही खतरे में है वगैरे अशा या गोष्टी आपल्याला इतके दिवस आधी ऐकायला मिळत नव्हत्या। हिंदू खतरे में आहे असं म्हणत होते, पण आता संविधान खतरे में, लोकशाही खतरे में हे का ऐकायला मिळतं आपल्याला? कारण तुम्ही बघायला पाहिजे की एक सत्तेचा गैरवापर आणि सत्तेमध्ये असलेल्या ज्या तपास यंत्रणा असतात त्यांचा गैरवापर, काही गोष्टी म्हणजे आता इलेक्शन कमिशन असेल किंवा काही तत्सम बाकीच्या तपास यंत्रणा आहेत, त्यांनी खरं म्हणजे निरंकुश पद्धतीने काम करायला पाहिजे। त्यांनी कुठल्या बंधनात किंवा कुठल्या कोणाच्या दबावाखाली काम करायला नको। आपण बघत असेल की आजकाल ईडी नावाचं एक शस्त्र त्यांच्याकडनं वापरलं जातं। ईडी आधी नव्हती असं नाही, CBI इन्कम टॅक्स आधी नव्हतं असं नाही, त्याचा वापर केला नाहीच जायचा असं नव्हतं, पण आता जो सिलेक्टिव्हरित्या वापर केला जातो म्हणजे तुम्ही जर बघायला गेलं तर भाजपच्या नेत्यांच्या चौकशा कधी होत नाहीत, भाजपच्या लोकांच्यावर कधी ईडीची ॲक्शन होत नाही, जे काय ते विरोधी पक्षांच्याच नेत्यांवर ह्या केल्या जातात, जे काही आरोप असतील किंवा कारवाया केल्या जातात। तसंच त्याच पद्धतीने मध्ये बघितलं असेल इलेक्शन कमिशनमध्ये, कमिशन तुम्हाला जर नेमायचं असेल कमिशनर वगैरे तर पूर्वी त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे जज ते सुद्धा त्याच्यामध्ये असणं बंधनकारक होतं, पण आता त्यांनाही बाजूला केलं गेलं। बऱ्याच गोष्टी आहेत अशा सांगायला गेलं इकडे तर या याच्यामध्ये दबाव तंत्राचा वापर करून, तपास यंत्रणांचा वापर करून, सत्तेचा दुरुपयोग करून लोकांना फसवणं, लोकांना खोटी खोटी आश्वासनं देणं, भूलभुलैया करणं आणि या सगळ्या गोष्टींनीच असं कुठेतरी असं लोकांना वाटायला लागलं की संविधानाचा आणि लोकशाहीचा कुठेतरी गैरवापर होतो।
सर जगत महाराष्ट्र में आपका स्वागत है। आपके माध्यम से कितने साल से यहाँ पे जो दावत ईद के यहाँ पे जो इफ्तार पार्टी का आयोजन किया जाता है और कैसे शुरुआत हुई थी उसके बारे में क्या कहेंगे? ऐसा है ना, यहाँ पर सभी जाति धर्म के लोग यहाँ पर रहते हैं और आपसी में सबकी एकता है, अखंडता है। और ये आज जो शेख फाउंडेशन और 4 अलग अलग सामाजिक मंडल है, ये लोग ने ऑर्गेनाइज किया है ये इफ्तार। और इफ्तार में काफ़ी धर्म के जाति के लोगों को इनवाइट किया और बाकी बहुत सारे लोग सब अलग अलग धर्म से यहाँ पर आए और इफ्तार पार्टी में इन्होंने सब वगैरह ऑर्गेनाइज किया। तो सबसे पहला है ना, ये एक मैसेज आता है लोगों में कि सेकुलरिज्म किस तरीके से मेंटेन करना है। अभी हमारे मित्र यहाँ बता रहे थे कि संविधान के बारे में आर्टिकल 14 ये बोलता है इक्वलिटी बिफोर लॉ। जो डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने इतना सुंदर कॉन्स्टिट्यूशन बनाया है, ये कॉन्स्टिट्यूशन में हम सब लोगों को प्रोटेक्ट किया गया है। सभी जाति, सभी धर्म, हिंदू हो, मुस्लिम हो, क्रिश्चियन हो, सिख हो, पारसी हो, पंजाबी हो, हर कैटेगरी के हर धार्मिक को इसमें प्रोटेक्ट किया गया है। कानून में आर्टिकल 14 में बोला इक्वलिटी बिफोर लॉ, कानून सबके लिए बराबर है। कानून में आर्टिकल 15 लाया, कानून में आर्टिकल 15 में बोला कोई भी डिस्क्रिमिनेट नहीं करेगा, ना कास्ट से, ना लैंग्वेज से, ना कोई जाति से, ना कोई जेंडर से। तो डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने जो ये एनेक्टमेंट किया है कॉन्स्टिट्यूशन, ये इतना प्यारा है कि इसमें सेकुलरिज्म आया। सेकुलरिज्म में क्या है, अभी कुछ लोग इतना पॉलिटाइज कर दिए कि जाति में एक दूसरे को लड़ाने का काम चल रहा है। तो आज अगर पॉलिटिकल व्यू से अगर मैं बोलूँ आपके चैनल के माध्यम से, तो एक सेकुलरिज्म, कल हम एक दूसरे से जो पुराने वक्त में हम जिस तरीके से मिलते थे, आज वैसा नहीं मिलते। वो क्यों नहीं मिलते? क्योंकि पॉलिटिकल इतना हो गया है कि लोगों को इंजेक्शन मारा गया है कि तुम मुसलमान ही हो, तुमको मुसलमान के बारे में बोलना है, तुम हिंदू हो, तुमको हिंदू के बारे में बोलना है। तो ये जो राजनीति हो रही है ना, बहुत गंदी राजनीति है। और कोई भी राजनेता है जो अभी राजनीति कर रही है, कभी डेवलपमेंट की बात नहीं करते। सबसे पहले हमको क्या चाहिए, हमारे जो देश को डेवलपमेंट करता है, एजुकेशन अच्छा चाहिए हमारे को, हमको जो फैसिलिटी चाहिए, हेल्थ की फैसिलिटी चाहिए। और लोगों में जितनी इतनी गरीबी माहौल चल रहा है, आप बताइए ना सर, हमारे पास लोगों के पास काम नहीं है करने के लिए, एम्प्लॉयमेंट नहीं है, पैसा नहीं है। आप उसके बारे में क्यों डिस्कशन नहीं करते? लोगों को राजनीति के बारे में, अपना धर्म के बारे में सिर्फ क्यों पूछते रहते कि आप ये हो ये हो? अरे लोगों को खाना तो दो, लोगों को एम्प्लॉयमेंट तो दो, लोगों को स्वास्थ्य तो दो, तभी तुमको लोग चुनकर लाएंगे ना। अभी चुनाव नजदीक है, आप आज जैसे एक सामाजिक आज यहाँ पे देख रहे हैं कि काफी सभी समाज के लोग यहाँ पे हैं, तो आपके माध्यम से अभी चुनाव नजदीक है, तो क्या संदेश देना चाहेंगे लोगों को, कैसा जागरूक करना चाहिए? देखिए, आपने आए, सभी जाति सभी धर्म के लोग यहाँ पर जुड़े, सब लोग यहाँ पर आए और इफ्तार पार्टी में अच्छे से इवेंट को सक्सेसफुल किए। तो ये सब जो जाति के लोग आए ना, ये लोग इसलिए आए कि ये लोग मैसेज पहुँचाना चाह रहे हैं लोगों में कि आपसी में भाईचारा किस तरीके से हमको मेंटेन करना है। आप हिंदू मुस्लिम ये कुछ नहीं है, ये सबसे पहला जाति का धर्म होता है ह्यूमैनिटी, इंसानियत ही सबसे पहला धर्म है। अरे कोई बॉर्न होता है तो थोड़ी ना ये बोलकर बॉर्न होता है कि तुम मुसलमान है क्या तुम हिंदू है, एक इंसान बन के बॉर्न हो रहा है वो। तो इंसानियत सबसे पहला धर्म है। तो आज लोगों ने यही मैसेज दिया है कि इंसानियत सबसे बड़ा धर्म है, और जो सेकुलरिज्म को माने, जो लोगों को आपसी भाईचारे को मेंटेन करे, वही लोगों को सरकार में लाओ, वरना देश का डेवलपमेंट कभी नहीं होगा। ये देश ऐसे ही रहेगा। हमने जब आज़ादी में इतने लोग ने शहीद हुए, भगत सिंह हो गए, अशफाक उल्लाह खान हो गए, राजगुरु हो गए, इन लोग ने, बहुत सारे अन्य लोगों ने भी अपना बलिदान दिए। ये बलिदान इसलिए नहीं दिए, ये बलिदान इसलिए दिए कि आपसी में भाईचारा रहे, हमारे एक देश का डेवलपमेंट हो। आज हमारा देश डेवलपमेंट में नहीं जा रहा, हम बहुत नीचे जा रहे हैं। हमको इससे उभर के और कुछ सोचना चाहिए, मुझे ऐसा लगता है। और ये भाईचारे हमेशा सालों दर सालों ये हमेशा मेंटेन रहना चाहिए। आणि लोकशाहीला मानणारे लोक आहेत, म्हणून भारताचे अखंडच राहिलं पाहिजे। आणि जी आज इफ्तार पार्टीचा जो कार्यक्रम केला, सुंदर, आणि सगळ्या जाती धर्मीचे लोक आम्ही सगळे सामील होतो। आतापासूनच नाही, गेले 15-20 वर्षापासून हा कार्यक्रम राबवतात शेख फाउंडेशन, इम्तियाज भाई, पी कोकरे, आम्ही सर्व लोक संघटना आमची यांच्याबरोबर आहे। एवढ्यासाठी आम्हाला बोलायचं होतं की बाबा येणाऱ्या 14 तारखेला लोकशाहीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकशाहीला वाचवायचं असेल तर सगळ्यांनी मिळून एक संघट व्हायला पाहिजे।
यात सर्व धर्मातील हजारो नागरिकांनी एकत्र येऊन देशातील सर्व धर्मांना आम्ही सर्व एक आहोत, निवडणूक काळात राजकीय नेते मंडळी जे धर्मात तेढ निर्माण करतात त्यांना आपण घरचा रस्ता दाखवू असा निर्धार करीत जनतेला जागृत करण्याचे कार्य केले. जागृत महाराष्ट्र न्यूज, अंधेरी, मुंबई. चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता. तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा www.jagrutmaharashtranews.com. तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा. तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका.